कडाक्याचं ऊन, गरमी भयंकर आणि काहीतरी थंड खावंसं किंवा प्यावंसं वाटते, तर मग हा बदाम शेक नक्की करून पहा. आता मी सुरुवातीला कढईमध्ये 700 ml दूध घातलेलं आहे. ते थोडंसं गरम झालं की ते 4 ते 5 चमचे दूध एका वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे. इकडे 10 ते 15 बदाम 6 तासासाठी भिजत घातले होते. बदाम चांगले भिजले की नंतर याचे सालं काढून मिक्सरला याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. मिक्सरला याची पेस्ट करताना तुम्ही पाणी वापरू शकता किंवा दूधही वापरू शकता. आता हे दूध कमी गॅसवरती चांगलं उकळून झालं की यामध्ये वाटलेली बदामाची पेस्ट घालून घ्यायची आहे आणि परत चांगलं ढवळून कमी गॅसवरती 4 ते 5 मिनिटे शिजून घ्यायची आहे. आता इकडे वाटीमध्ये जे दूध काढून घेतलं होतं त्यामध्ये 1.5 चमचा कस्टर्ड पावडर घालून चांगलं गुठळ्या न होता कालून घ्यायची आहे. नंतर या दुधामध्ये आपल्या आवडीनुसार साखर घालायची आहे. मी इथे अर्धा वाटी साखर घातलेली आहे आणि 10 ते 12 केसर काड्या भिजत घातल्या होत्या. ते दूध यामध्ये मी घालून घेत आहे. केसरचं दूध घालून झाल्यानंतर लगेचच कस्टर्ड पावडर कालवलेलं दूध यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि 3 मिनिटे कमी गॅसवरती छान शिजून घ्यायचं आहे. कस्टर्ड पावडर घातल्यानंतर दूध लगेचच घट्ट होतं, त्यामुळे आधी बदाम छान शिजून घ्यायचे आणि मग नंतर कस्टर्ड पावडर घालून घ्यायची. आता यामध्ये मी बारीक चिरलेले बदामाची पूड घालून घेतलेली आहे आणि अर्धा चमचा वेलची पावडर घातलेली आहे. इथे हा बदाम शेक तयार झालेला आहे. आता हा बदाम शेक अर्धा पाऊण तास नॉर्मल टेम्परेचरला थंड झाला की मग फ्रीजमध्ये थंड करून तो प्यायचा. बदाम शेक थंड झाल्यानंतर गार्निशिंगसाठी वरतून मी चिरलेले बदाम आणि पिस्ते घातलेले आहेत. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यामध्ये माव्याचाही वापर करू शकता किंवा मावा जर तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर तुम्ही मिल्क पावडरचाही वापर करू शकता. परंतु मी ज्या पद्धतीने बनवलेला आहे, मावा किंवा मिल्क पावडर न वापरता, तोही अतिशय चवीला छान लागतो. बनवायला अगदी साधा सोपा, परंतु चव काही बाहेरच्या बदाम शेकपेक्षा कमी लागत नाही हां. तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि हो, कमेंटसुद्धा करत जा. कमेंट करून सपोर्टसुद्धा नक्की करत जा. धन्यवाद.